मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आता गणपती बसले, आपण गणपतीचा आवडता नैवेद्य मोदक असतो। आज आपण तळणीचे मोदक करणार आहे। आता तळणीच्या मोदकसाठी लागणारे साहित्य बघूया। 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले, 2 चमचे रवा घेतलाय आणि तांदळाचं पीठ घेतले 2 चमचे आणि याचं आपण मीठ टाकून आणि मोहन टाकून मीडियम सर असं भिजवून घेऊया। आणि आता गूळ घेतलाय आणि 1 वाटी डेसिकेटेड खोबरं घेतलंय आणि काजू घेतले। आपण याचं सारण करूया याचं। आता आपण कणिक भिजूया। पीठ आणि रवा आणि हे तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ, रवा आणि तांदळाचं पीठ असं मिक्स करूया। आता आपण याच्यात मीठ टाकूया आणि याच्यात 2 चमचे मोहन टाकूया। आता आपण ते भिजवून घेऊया। असं हे करून मिक्स करू सगळं। आपण गव्हाचे करणार आहे, एकदम खुसखुशीत होतात। तुम्ही मोहन टाका त्याच्यात, तुपाचं पण टाकू शकता, तेलाचं पण टाकू शकता। थोडं पाणी टाकून याच्यात भिजवून घेऊया। पीठ भिजवून ठेवलंय, भिजवलं आपण छान। आता आपण याला 10 मिनिटं ठेवूया। आता आपण सारण करूया। सारणसाठी आपण घेतलंय गूळ घेतलाय आणि अर्धी वाटी गूळ, 1 वाटी खोबरं आणि काजू। आता आपण कढईत तूप टाकूया। टाकल्यापर्यंत गूळ टाकूया। गूळ असं छान विरघळतोय। आता आपण याच्यात आता डेसिकेटेड खोबरं टाकूया, काजू टाकूया। गॅस मीडियम स्लोच ठेवायचा। परतून घेऊया असं छान परतून घेऊया असं पण। आता आपण काढूया हे, तसे छोटे बॉल करूया आपण। आपण अशी पारी लाटून घ्यायचे मोदकासाठी। मीडियम साईजची लाटायची। तर लाटून घेऊया आपण। एकदम जाड पण नाही, पातळ पण नाही, अशा आपण 2-3 लाटून घेऊया। तर बघा, आपण एक असं बोट घ्यायचं शीतलेवरची, परत बाजूला त्याच्या बोट घ्यायचं। ज्यांना नवीन शिकायचं असेल त्यांना असं करून घेतले की पटकन येतो। सारण टाकूया त्याच्यामध्ये आणि आता आपण मोदकच्या पाऱ्या करूया। असं वरतून आपलं काढून घेऊया आणि असं आपल्या मोदक तयार झाला। आपण दुसरा करूया। सारण भरूया। छान झाला आपला मोदक। आता आपण तळून घेऊया। टाकूया तेलामध्ये तळायला। ते मीडियम हवं तेल। कडक तेल असेल तर कच्चे राहू शकतात, खुसखुशीत नाही होत। तर एकदम मीडियम तेल। आपण टाकले मोदक, तर कडक तेल असेल तर ते एकदम ब्राऊन लगेच होतात, पण कच्चे राहतात। म्हणून असं वरतून तेल टाका, त्याच्यातून पण घेऊ जरा। सगळ्या साईडनी ते शिजले।
सगळ्या साईडने आपण असं त्याला शिजवून घेऊ. झाले सोनेरी रंगाचे. आपण आता प्लेटमध्ये काढूया, प्लेटमध्ये सर्व करूया. बघा आपले मोदक रेडी आहे. एकदम छान खुसखुशीत झाले बघा. आणि तेल पण नाही पिले बघा, तेल पण नाही पिले. तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने. आणि गव्हाच्या पिठाचे केले, मैद्याचा वापर नाही केला. एकदम गव्हाचं पीठ, तांदूळ आणि रवा टाकून केला आहे. एकदम खुसखुशीत होतात. तुम्ही अशा पद्धतीने करून बघा. आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये व्हिडिओला शेअर करा. लवकरच भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्थ राहा. मला असा सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा. थँक्यू, धन्यवाद.